राखणदार तुमच्या डोक्यात आहे. जंगलात फक्त जनावर असतात. परवा दशावतार या नवीन मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यात महेश मांजरेकर यांच्या मुखातून एक महत्त्वाचा आणि लक्ष वेधून घेणारा हा डायलॉग आला. या चित्रपटाच्या निमित्तानं कोकणात लोकश्रद्धा असलेली एक शक्ती मोठ्या पडद्यावरती झळकणार आहे. रात्र पडते, गाव शांत झोपलेलं असतं, पण कुठंतरी जंगलाच्या कडेला अंधारात तो जागा असतो. कुणी त्याला पाहिल्याच्या कथा ऐकवतं, तर कुणी म्हणतं तो दिसत नसला तरी तो असतो. कुणी त्याच्या घुंगराचे आवाज दरवर्षी ऐकलेले असतात. कुणी रस्ता चुकलं तर तो रस्ता दाखवायला आलेला असतो. आणि जर कुणी नियम मोडला तर तो शिक्षा द्यायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. कोकणात कोणत्याही कामाच्या आधी त्याला त्या कामाविषयी सांगितलं जातं आणि काम पूर्ण आणि निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी लोक त्याला गारहाण घालतात. तो नक्की कोण आहे? तो खरंच असतो का, की ही एक फक्त लोककथा आहे जी काळाबरोबर बदलत चालली आहे? आज आपण बघणार आहोत कोकणातल्या त्या गूढ शक्तीच्या अस्तित्वाच्या कथेचं पान. ती गूढ शक्ती फक्त ऐकली नाही तर अनुभवली जाते. ती शक्ती म्हणजे कोकणचा राखणदार. नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये राखणदाराविषयी असलेल्या काही गोष्टी, दशावतार चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे आणि याच सगळ्या एकंदरीत गोष्टीवरती आपण प्रकाश टाकणार आहोत. मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. राखणदार कोकणातली एक शक्ती. समज असा आहे की तो नावाप्रमाणे काम करतो. म्हणजे काय तर राखण करतो, सगळ्यांचं रक्षण करतो. गावची राखण करणारा देव, आत्मा किंवा शक्ती म्हणून लोक राखणदाराला ओळखतात. कोकणातल्या प्रत्येक गावाला, वाडीला, रानाला, किल्ल्याला आणि देवळाला आपापला राखणदार असतो. गाव, शेत, जंगल आणि निसर्ग यांचा रक्षक. लोकांच्या मते तो अदृश्य असला तरी त्याची उपस्थिती गावकरी अनुभवतात. काही ठिकाणी त्याची मूर्ती मंदिरात असते, तर काही ठिकाणी तो फक्त लोककथांमधून जिवंत आहे. आता त्याचं वर्णन करायचं झालं तर ते असं केलं जातं की त्याच्या पायात मोठी चप्पल असते. साहजिकच त्याचा अर्थ असा घेतला जातो की राखणदाराचं शरीर भव्य दिव्य असतं. त्याच्या खांद्यावर घोंगडा असतं, हातात काठी असते आणि या काठीला लावलेलं घुंगरू तो चालायला लागला की ऐकायला येतं. निसर्ग आणि माणूस यांच्यातली रेष म्हणजे राखणदार. तो माणसापासून निसर्गाचं रक्षण करतो आणि निसर्गापासून माणसाचं. कोकणात राखणदाराच्या मंदिरात त्याला चप्पल अर्पण केल्याची परंपरा अनेक काळापासून चालत आली आहे. कोकणकरांची अशी श्रद्धा आहे की ज्या चपला राखणदाराला वाहिल्या जातात त्या काळानुसार झिजत असतात. कारण राखणदार त्यांच्या रक्षणासाठी कोकणाच्या भूमीत सतत फिरत असतो. कालभैरव, भूतनाथ ही अशी काही राखणदारांची उदाहरणं सांगितली जातात. गावातल्या मंदिराजवळ, प्रवेशद्वाराजवळ किंवा निश्चित केलेल्या स्थानावरती या राखणदाराचं छोटंखानी मंदिर असतं. गावातली लोक या राखणदाराला मान देतात. वेळोवेळी राखणदाराला नारळ अर्पण करतात. मग राखणदाराच्या हद्दीत नवीन बांधकाम करायचं असो की मग कुठल्याही जंगलात एखादं काम सुरू करायचं असो, आधी राखणदाराला प्रसाद अर्पण करून त्याची परवानगी काढली जाते. राखणदाराचा एक एरिया ठरलेला असतो. शिवाय त्या भागात त्याच्या फिरण्यासाठी एक रस्ता सुद्धा असतो. आता या रस्त्यात कुठलं बांधकाम करायचं नाही किंवा कुठला अडथळा आणायचा नाही. बऱ्याच लोकांना असे अनुभव आलेत की चुकून राखणदाराच्या येण्या जाण्याच्या जागेत ते झोपले आणि जेव्हा ते उठले तेव्हा मात्र झोपलेल्या जागेपासून लांब कुठंतरी घेऊन पोचले होते, अगदी त्यांच्या खाटांसकट. आता ह्या राखणदाराला आपल्या एरियामध्ये कुठलंही वावगं खपत नाही. बऱ्याच लोकांना त्याचा वाईट अनुभव सुद्धा आलाय. याशिवाय अनेक लोक सांगतात की खूप लोक त्यांच्या शिक्षेस सुद्धा पात्र झालेत. राखणदारानं त्यांना शिक्षा दिली. पण राखणदार म्हणजे फक्त शिक्षा करणारी वाईट शक्ती नाहीये. ती शक्ती आहे चुकलेल्यांना वाट दाखवणारी. अनेक लोकांचे असे सुद्धा अनुभव आलेत की ते कधी काळी कोकणामध्ये रस्ते चुकले होते, पण अशात एक माणूस आला. त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला जायचंय कुठं. त्यांनी त्या माणसाला ठिकाण सांगितलं की तो माणूस म्हणाला मला पण तिथंच जायचंय. मग तो माणूस त्यांच्यासोबत आला. त्यानं त्यांना व्यवस्थित रस्ता दाखवला आणि कोकणच्या जंगलामध्ये निघून गेला. लोक म्हणतात जिथं आपण चाललोय तिथंच त्या व्यक्तीला जायचं असतं. हा फक्त योगायोग नसतो, तो राखणदार असतो. एवढंच नाही तर मध्यंतरी सोशल मीडियावरती सुद्धा एक रील व्हायरल झाली होती. त्यात एक महिंद्राची थार गाडी चिखलात अडकलेली. ड्रायव्हरनं आटोकाट प्रयत्न केले, मात्र गाडी काय त्याला चिखलातनं बाहेर निघत नव्हती. मग लोकांनी JCBला बोलवलं. गाडी बाहेर ओढायचा प्रयत्न केला. गाडीवाल्याला असं वाटलं की आता JCB आलाय म्हणल्यावर थार ह्या चिखलातनं हमखास निघणार, पण धक्का बसला. हे सगळं काहीच झालं नाही. रात्र झाली आणि त्यांनी जवळच्या गावातल्या लोकांना बोलवलं. गाववाल्यांना विषय समजला आणि मग ते नारळ घेऊन आले. त्यांनी काहीतरी केलं आणि दुसऱ्या मिनिटाला गाडी चिखलातनं बाहेर निघाली. मग यावेळी लोकांनी राखणदाराला प्रार्थना करून माफी मागितली असं सांगितलं जातं. असा हा कोकणचा राखणदार.
दशावतार चित्रपटाच्या माध्यमातून हा राखणदार रुपेरी पडद्यावरती झळकणार आहे। आता या दशावतार चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे अशी तगडी स्टारकास्ट या पिक्चरमध्ये दिसते। सिनेमाचं नाव आहे दशावतार। आता या हॉलिवूडचा अवतार एकीकडं आणि आपली कोकणी दशावताराची परंपरा एकीकडं। कोकण आणि दशावतार हे अनोखं समीकरण। दशावतार म्हणजे खरं विष्णूचे 10 अवतार। याच विष्णूच्या 10 अवतारांवरती आधारित असणारं कोकणातलं एक नाट्य म्हणजे दशावतार। दशावताराचा पाया कोकणच्या लोककलेमधनं येतो। इसवी सनाच्या अगदी 7व्या शतकापासून ही परंपरा सांगितली जाते। दशावतारातलं देव आणि दानवाचं युद्ध हा तर भलता भन्नाट किस्सा असतो। बसल्या जागी खिळवून ठेवणारी ही अजरामर कलाकृती दशावतार पिक्चरच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावरती येईल आणि जगभरात पोहोचेल। ट्रेलर सुरू होतो दिलीप प्रभावळकर यांच्या वाक्यानं, यंदाच्या महाशिवरात्रीत माझ्या आयुष्यातला शेवटचा दशावतार असेल। त्या दिवशी यात्रेत मी नाचलो की माझा नवस पूर्ण होईल। एकंदरीत कळतंय की दिलीप प्रभावळकर कोकणातल्या दशावतारामध्ये भूमिका करणारे कलाकार आहेत आणि येत्या महाशिवरात्रीला ते आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या दशावतारात भाग घेणार आहेत। आता हा डायलॉग ऐकेपर्यंत पिक्चर दशावताराशी रिलेटेड असेल असं वाटत होतं, पण दुसऱ्या क्षणाला कॅमेरा अँगल बदलले, कलरकडे बदलला आणि म्युझिक बदललं आणि डायलॉग आला, कित्येक हजार वर्षापासून असलेलं देवस्थान आहे राखणदार। मग खरं ट्रेलरमधला थ्रिल सुरू झाला। कोकणातला आल्हाददायक निसर्ग तितकाच भीतीदायक आहे हे दाखवताना केलेलं छायाचित्रण आणि दाखवलेल्या फ्रेम्स आफलादून दिसतात। मग चित्रपटात एका मागोमाग एक झालेले खून दिसतात आणि जेव्हा महेश मांजरेकर या सगळ्या खुनांचा तपास करायला कोकणात येतात तेव्हा ही सगळी लोक त्यांना सांगतात की हे सगळं त्यानं केलंय, अर्थात राखणदारानं। आणि मग येतो ट्रेलरमधला सगळ्यात पीकचा डायलॉग, राखणदार तुमच्या डोक्यात आहे, जंगलात फक्त जनावरं असतात। एकूणच काय तर आपल्याला निश्चित स्टोरी माहीत नसली तरी ट्रेलर बघून एक अंदाज येतो की स्टोरी असणार आहे जंगलतोडीवरती। आपल्या तुटणाऱ्या जंगलाला वाचवण्यासाठी आणि त्याचं रक्षण करायसाठी येणार आहे कोकणचा राखणदार। मग आता राखणदार दिग्दर्शकांनी कशा स्वरूपात दाखवलाय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी ट्रेलरवरून तरी सिनेमाची सिनेमॅटोग्राफी जबरदस्त वाटते, एडिटिंग कमाल केली आहे, कलर ग्रेड भारी केलाय। A.V. प्रफुल्लचंद्र यांनी आत्तापर्यंत ज्यांनी बऱ्यापैकी रोमॅन्टिक म्युझिक केले त्यांनी केलेलं खतरनाक म्युझिक अंगावरती येते आणि अभिनयाबद्दल तर काय बोलायचं भाईसाहेब, कमालच। मग आता या सिनेमाची तुलना लोक कांतारासोबत करायला लागलेत। आता कांताराची स्टोरी सुद्धा अशीच काहीशी की कांतारा जंगल वाचवण्यासाठी तिथल्या लोकांचा देव येतो वगैरे अशी काहीतरी। आता तसं बघायला गेलं तर कर्नाटकातला कांतारा आणि आपल्या कोकणातला राखणदार बऱ्यापैकी सेम टू सेम आहेत। दोघं सुद्धा निसर्ग वाचवण्यासाठी तत्पर आहेत, दोघं सुद्धा निसर्गाचं रक्षण करायला तत्पर आहेत। एकीकडं कांतारा मानवी रूपात नाचून प्रकट होतो तर इकडं राखणदार कधी मूर्ती रूपात असतो तर कधी अदृश्य रूपात। एकीकडं कर्नाटकातल्या जंगलात भूतकोला लोकांचं दैवी नृत्य तर इकडं कोकणच्या दऱ्याखोऱ्यात घुमणारा राखणदाराच्या काठीच्या घुंगरांचा आवाज। पण भूप्रदेश, संस्कृती आणि सिनेमा सगळ्यांचा विचार करायला गेलं तर दशावतार कांतारापेक्षा अतिशय वेगळा असणाऱ्यात शंकाच नाही। आता या दशावतारचा टीजर, त्या दशावतारमधली प्रदर्शित झालेली गाणी सगळं एकदम प्रॉमिसिंग वाटते, मराठी सिनेमाला भरारी देणार वाटते। त्यामुळे दशावतार बॉक्स ऑफिसला सुद्धा दणाणून सोडणार अशा चर्चा सुरू झाल्यात। पण या सगळ्यापेक्षा मोठी उत्सुकता ही आहे की कोकणी परंपरा, संस्कृती या चित्रपटात कशी दाखवली असेल, राखणदार कसा दाखवला असेल आणि तो कोकणच्या जंगलाला वाचवू शकेल का? कारण शेवटी राखणदारापुढं कुणीच मोठं नसतं। मंडळी, या दशावतार चित्रपटाच्या रिलीज झालेल्या ट्रेलरविषयी तुमची काय मत आहेत? जर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला राखणदाराचा कधी अनुभव आलाय का? तो अनुभव आमच्यासोबत शेअर करायचा असेल तर आमच्या ईमेल आयडीला संपर्क करा, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू। बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।